देवपुरातील सदाशिवनगरात जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रस्ता कामाचा लोकार्पण। धुळे शहरातील सदाशिवनगरात आज स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सदाशिवनगरात महादेव मंदिरासमोर माधवराव घुगे रस्त्या कामाचा शुभारंभ लोकार्पण या ठिकाणी करण्यात आला। या रस्त्याचे आज सकाळी 10 वाजता सदाशिवनगरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, नगरसेवक नंदू सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। तर यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे, जितेंद्र शिंदे, डॉक्टर जगदीश गिंदोडिया, प्रवीण सोनवणे, ताराचंद माडी, कामाचे ठेकेदार मे हिंद कन्स्ट्रक्शन कुणाल पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तर यावेळी महादेव मंदिरात आरती देखील करण्यात आली। या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते।
सर्वांनी जोरात टाळ्यांचा गजर करायचा आहे। हर हर हात वर। सगळ्या लोकांनी येऊन सांगावं आणि मी अवेलेबल असते सकाळी 11 वाजल्यापासून जवळजवळ 9 वाजेपर्यंत रात्री ऑफिसमध्येच असते मोस्ट ऑफ द टाइम। तर त्या वेळात येऊन लोकांनी आपले जे काही असतील ती म्हणणी मांडावी अशी माझी सगळ्यांना विनंती राहील। आणि थोर स्वातंत्र्य सेनानी माधवराव घुगे साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करते आणि त्यांच्या या स्मृती दिनानिमित्त या कॉलनी मधल्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन किंवा शुभारंभ आपण करतोय। तर इथून पुढच्या पण आपल्या या एरियातल्या सगळ्या कामांसाठी माझ्या शुभेच्छा राहतील। जातीनं बाबा आणि त्यांची टीम ती सगळी कामं क्वालिटीचीच करून घेतील याची मला खात्री आहे। तर हा लोकसहभाग प्रत्येक धुळ्यातल्या प्रत्येक कामात जर आला आणि लोकांनी काम चालू असतानाच ते सांगितले क्वालिटीचं होत नाहीये तर निश्चित म्हणजे आज येताना रस्ता बघितला तसा क्वालिटीचा रस्ता केलाय तर येणाऱ्या कालावधीमध्ये पण अशीच कामं आपल्याकडनं घडतील याची खात्री मला आहे। धन्यवाद। काम देखील चांगल्या पद्धतीचं होईल। मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे, त्याच्या पलीकडे स्वामीनारायण मंदिर आहे, म्हणजे हा परिसर अतिशय चांगला सदाशिवनगरचा हा एरिया अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। आज खरंच ताईंना वेळ नव्हता, आता त्यांची सभा आहे महासभा। मी विनंती केली कलेक्टर साहेबांना, कलेक्टर साहेबांनी विनंतीचा मान ठेवला, कलेक्टर साहेब यायला निघाले आणि चीफ सेक्रेटरींची व्हीसी सुरू झाली। ते म्हणाले की माझी व्हीसी सुरू झाल्यानंतर मी लगेच येतो। मी सरांना सांगितलं की जे लोक इथे थांबणार आहेत ते सर्व व्यापारी आहेत, नोकरदार आहेत, वेळ आपण दिलेला आहे त्यावेळेला ते लोक राहतील नाही राहतील, परंतु ताई येत आहेत, ताईंच्या हस्ते मी करतो। ते म्हणाले की हरकत नाही, त्यांच्या हस्ते तुम्ही ती करून घ्या। डॉक्टर भामरे यांचा 8:30ला रात्री फोन आला की त्यांना गृहमंत्र्यांनी, भारताच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी त्यांना तातडीने बोलवलं म्हणून ते गेलेत। त्यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आमदार अनुप अग्रवाल यांचं याच्यामध्ये खरं तर ते या कार्यक्रमाचे ताईंनी सांगितलं की आमदारांच्या हस्ते करा, कारण त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे। मी त्यांना विनंती केली, पालकमंत्र्यांना विनंती केली, दोघांनीही विनंती मान्य केली, परंतु विधानसभा चालू असल्या कारणाने ते येऊ शकले नाही। उद्यानाच्या कार्यक्रमाला मात्र ते येणार आहेत। मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो। ताईंच्या हस्ते रस्त्याचं अनावरण नारळ फोडून होईल। तो जो बोर्ड तिथे लावलेला आहे कॉन्ट्रॅक्टरने, ज्यांनी हे काम केलेलं आहे ते अधिकृत त्यांचा असतं, महानगरपालिकेचा तो भाग आहे, त्याचं अनावरण होईल। महादेव मंदिरामध्ये नंतर, कारण प्राणप्रतिष्ठेला ताई आल्या होत्या, त्याच्यानंतर महादेवाचं दर्शन ताईंचं झालेलं नाही। ताई ज्या संकटातून जातात, आताही ते आजारी आहेत,